15. काशीतील दोन संमेलने, माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन. काशी येथे गेल्या 2 महिन्यांपूर्वी जी 2 महासंमेलने एकाच वेळी भरली त्यांची विस्तृत माहिती आता वाचकांना कळलेलीच आहे. त्यांपैकी ज्ञानवापी जवळ भरलेले पहिले महासंमेलन म्हणजे मर्कट महासंमेलन होय, आणि दुसरे महासंमेलन म्हणजे अज्ञानवापी जवळ भरलेले ब्राह्मण महासंमेलन होय. तेच जरा प्राकृत भाषेत सोयीस्कर रीतीने सांगावयाचे तर पहिल्यास माकड महासंमेलन आणि दुसऱ्यास भाकड महासंमेलन म्हटले असताही चालेल. माकड महासंमेलनाची माहिती काशीच्या पत्रातून जी आली ती सारांश रूपाने अशी आहे की काशीला काही दिवसांपासून विजेच्या तारा मार्गातून लावण्यात आल्या. त्यापूर्वी असलेल्या साध्या तारांवर, मग त्या कुंपणाच्या असोत, जाळीच्या असोत, काशीची माकड मंडळी पूर्वापार बसत आलेली असत. तारांवर बसणे, वेळी त्यास धरून लोंबकळणे हा माकडांचा जाती स्वभावच होऊन बसला होता. त्यायोगे त्यांस कोणतीही हानी होत नसल्याने ते कृत्य, ती रूढी त्यांच्या ज्ञातिस्मृतीत शिष्टाचार म्हणून आजपर्यंत गणलेली असे. विजेच्या तारा जेव्हा नवीन आल्या तेव्हा त्या तारांसही त्यातील विजेचे नाविन्य माहीत नसल्याने माकडे त्या आपल्या शिष्टसंमत रूढीप्रमाणे लोंबकळू लागली. परंतु विजेचे चटके बसून त्यांची एकाएकी फारच धांदल उडाली. प्रथम हे अपघात का होतात हे त्यांच्या मुळीच ध्यानात येईना. ती अगदी गोंधळून गेली. शेवटी या अतर्क्य संकटाची काही चिकित्सा करावी आणि सर्वानुमते त्यावर काही तोड काढावी म्हणून त्या काशीच्या माकडांनी त्यांच्या जातीचे एक महासंमेलन भरविले. शेकडो माकडे एका मैदानावर एकत्र झाली. त्यांच्यात किती वेळा तरी माकडी भाषेत गिचबीच चालून शेवटी काय ठरले कोणास ठाऊक. पण त्यातील एक वृद्धसा माकड उड्या मारीत बाहेर पडला. समस्त सभा त्याचेकडे टक लावून पाहत राहिली. तो हळूच त्या नवीन तारांच्या खांबावर चढला. मग हळूहळू हात पुढे करीत त्याने त्या खांबावरून त्या तारांस झटझट बोटे लावण्याचा प्रयत्न केला. अर्थातच त्यास काही चटके बसले. तत्काळ खांबावरून तो उतरला, परत आपल्या ज्ञाती संमेलनात आला. पुन्हा थोडी गिचबीच झाली आणि त्या दिवसांपासून सर्व माकडांनी तशा प्रकारच्या तारांवर चढणे एकाएकी सोडून दिले. हे वृत्त आम्ही गमतीचे म्हणून कल्पितपणे देत नसून ही गोष्ट खरोखरच अशी घडली हे वृत्त वर्तमानपत्रे वाचणाऱ्यांस माहिती आहेच. वर दिलेली घटना जशी दिसली तशी स्थूल रूपाने वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याप्रमाणे आम्ही वाचल्यानंतर त्या माकडांच्या सभेतील सूक्ष्म हेतूही कळावा म्हणून आमचे विशिष्ट वार्ताहर श्रीयुत मनकवडे यास आम्ही तिकडे धाडले होते. त्यांनी माकडांच्या मनात शिरून त्या सभेविषयी काही अधिक माहिती जी धाडली तीही येथे देत आहोत. अर्थात तिला वाचकांनी कल्पित म्हटल्यास आमचा प्रत्यवाय नाही, कारण श्रीयुत मनकवड्याप्रमाणे मनातले जाणण्याची शक्ती सर्वांचंच असते असे नाही. ते लिहितात, आजपर्यंत निरुपद्रवी असणाऱ्या तारांवर हे अपघात का व्हावे हे न समजल्यामुळे माकडांनी ते महासंमेलन भरविले होते. त्यात कोणी हनुमान नावाच्या माकडाने सुचवले की क्वचित ह्या तारांमध्ये काही हानिकारक पदार्थ भरलेला असावा. ह्या तारा आजपर्यंतच्या तारांहून निराळ्या असाव्या. हे त्या माकडाचे बोलणे ऐकताच त्यातील एक पुच्छवान नावाचा दुसरा माकड रागावून म्हणाला, छट, भलतीच शंका. तारांमध्ये अशा भयंकर तारा असू शकतात असे शक्य असते तर आपल्या त्रिकालदर्शी स्मृतिकारांनी ते पूर्वीच सांगून टाकले नसते की काय. तार पाहिली की चढावे, लोंबकाळावे हा आपला ज्ञाती नियम आज हजारो वर्षे आपण अबाधित पाळत आलो. पण असे अपघात कधीही झालेले नाहीत, तेव्हा तारांवरची ही शंका व्यर्थ आहे. हा आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांचा अपमान आहे. हा त्या रागावलेल्या माकडाचा आक्षेप ऐकताच त्यातील एक वृद्ध शिरशवान नावाचा माकड म्हणाला, आपल्या या आक्षेपकाचे नाव
त्याच्या आईबापांनी पुच्छवान म्हणून जे ठेवले ते योग्य आहे यात काही शंकाच नाही. शीर्षाने विचार करण्याचे सोडून हा शेपटाने विचार करतो हे त्यांच्या ह्या मूर्खपणाच्या आक्षेपावरून उघड आहे. याचे उत्तमांग मस्तक नसून पुच्छ आहे. अरे वेड्या, तूच म्हणतोस पाहतोस की आजवर न झालेले नवीन अपघात आज घडत आहेत. तेव्हा ज्या अर्थी त्रिकालदर्शी पूर्वजांनी स्मृतीत न सांगितलेल्या आणि आजवर आपल्या जातीत ठाऊक नसलेल्या नवीन अपघातास आपणास भोगावे लागत आहे, त्या अर्थी ते अपघात मानणे हा देखील त्या स्मृतिकारांचा अपमानच आहे की काय? आणि नवीन अपघात जर मानतोस तर त्याची नवी चिकित्सा ठरवणे हाही जुन्या स्मृतीचा अपमान नाही, हेही तुला मानलेच पाहिजे. ते काही नाही. या तारा इतर तारांहून नवीन आणि अधिक भयंकर आहेत की काय हे एकदा आजमावून पाहिलेच पाहिजे. मी पुढे होतो आणि ह्या नव्या तारांतच त्या अपघाताचे कारण आहे की काय हे तुमच्या समक्ष बघून येतो. समाजाचे कल्याणासाठी मला त्यापायी चटके बसले किंवा धक्का बसून मृत्यू आला तरी चिंता नाही. हे त्या शीर्षवान माकडाचे बोलणे ऐकताच सर्व सभेने त्याची वाहवा केली आणि त्यास त्या कार्यावर धाडले. त्याने वरच्या बातमीत सांगितल्याप्रमाणे त्या तारांवर प्रयोग करून ठरवले की त्या तारा नवीन असून त्यात कोणचे तरी भयंकर दाहक द्रव असल्यामुळे त्यांना स्पर्श न करण्याची नवीन रूढी माकडांनी पाडल्या वाचून अपघातापासून त्यांचे रक्षण होणार नाही, हे मत त्याने परत येऊन सभेत सांगितले. परिस्थिती बदलली आहे. आता तारा तितक्या निर्दोष समजण्याच्या जुन्या रूढीत बदल करून अशा तारांना शत्रुवत लेखण्याचा नवा नियम आपल्या स्मृतीत घातला पाहिजे. परिस्थिती बदललीये हे त्या शीर्षवानाचे शब्द ऐकताच तो पुच्छवान माकड रागाने म्हणाला, भलतेच. परिस्थिती हा शब्दच शास्त्रबाह्य आहे. परिस्थिती काय, ती बदलली की काय याचा विचार करणे माकड धर्माविरुद्ध आहे. हे त्याचे बोलणे ऐकताच सर्व माकडे खो खो हसली आणि म्हणाली, परिस्थितीचा पालट विचारात न घेण्याचे ब्रीद बाळगण्यास आपण कोणी काशीचे राजेश्वर शास्त्री आहोत की काय? अहो, या पुच्छवानास काही समजतच नाही. मनुष्य कुठला? असा धिक्कार ध्वनी उठताच तो पुच्छवानही विरमला आणि सर्व माकडांनी त्या नवीन तारांस न शिवण्याचा नवीन नियम करून बदललेल्या परिस्थितीस तोंड दिले. हे माकड महासंमेलन इकडे चालले असतानाच तिकडे काशीच्या निवडक ब्राह्मणांचे भाकड महासंमेलन चालले होते. हिंदुस्थानातील अनेक ब्राह्मण तेथे एकत्र झाले होते. त्यांनी केलेले ठराव आता सर्वत्र प्रसिद्ध झालेलेच आहेत. माकड महासंमेलनात पुच्छवान माकडाची असंमत झालेली धिक्कृत सूचना या भाकड महासंमेलनात संमत झाली. त्यात एक शीर्षवांचा अनुयायी जेव्हा म्हणाला, परिस्थिती बदलली आहे, तिला तोंड देण्यास आपण समर्थ होऊ असा शास्त्रार्थ हवा. केवलम शास्त्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णयाः युक्तिहीन विचारे तू शास्त्रहानीही प्रजायते. तेव्हा तो स्मृती श्लोक ऐकू येऊ नये म्हणून त्या ब्राह्मण संमेलनात सर्वांनी एकच गिल्ला करून सांगितले की छट, परिस्थिती हा शब्दच शास्त्रबाह्य आहे. परिस्थिती, पालट, विचार याचा विचार देखील आम्हास विचारात घेता येत नाही असे शुद्ध संस्कृत भाषेत ओरडत त्या प्राकृतांनी असा ठराव केला की परिस्थितीचा पालट विचारात घेणे हे पाखंड आहे. माकडांपेक्षा त्या मनुष्यांच्या सभेतच पुच्छवानाच्या अनुयायांची फार मोठी संख्या आहे हे अशा प्रकारे दिसून आले. परंतु या ब्राह्मण महासंमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या विकासवादाला मोठाच धक्का बसला. परिस्थितीचा पालट विचारात घेऊन त्याप्रमाणे ज्या जाती आणि ज्या व्यक्ती आपापले व्यवहार पालटतात त्याप्रमाणे त्या जगतात आणि विकसित होतात. त्या विकासवादाच्या म्हणजे इव्होल्युशनच्या
व्याख्येनुरूप डार्विन आदिकांनी माकडाची उन्नती होत होत मनुष्य झाला म्हणून सिद्ध केले. परंतु काशीच्या माकड महासंमेलनातील आणि भाकड महासंमेलनातील हे ताजे वृत्त ऐकून विकासवादाच्या व्याख्येप्रमाणे मनुष्य हे माकडाचे विकसित रूप आहे ह्या आपल्या सिद्धांतास अपवाद आहेत असे विकासवाद्यांना कळू लागणे साहजिक आहे. कारण माकडे परिस्थितीच्या पालटास वर्तनाचे पालट करून तोंड देतात आणि मनुष्यातच परिस्थिती विचारात न घेणारे प्राणी निपजतात. अर्थात निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून माकडे हीच त्या पंडितांची विकास पाहून श्रेष्ठत्वास गेलेली रूपे होत असे मानणे प्राप्त होत आहे. दिनांक 19 जानेवारी 1929